विद्यार्थी मित्रांनी कृषी आणि तत्सम पदवीसाठी प्रवेश घेताना एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडत असतो की केवळ कृषी या पदवीला प्रवेश घेतल्यानंतर शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये जॉब आहेत का, असा प्रश्न बहुधा विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडतो। मग म्हणून विद्यार्थी बऱ्याचदा विचार न करतात की ज्या पद्धतीने मेडिकल सायन्सचे विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बाहेर विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात, तशाच पद्धतीने कृषी आणि तत्सम शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विदेशात शिक्षण घेण्याची संधी आहे का, असा एक बहुमोल प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो। आणि हा प्रश्न पडल्यानंतर त्याचं उत्तर हे अनुत्तरित राहतं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत। नमस्कार, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। आणि बहुधा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती मी आज प्रकाश टाकणार आहे। आणि तो प्रश्न म्हणजे, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर करत असताना केवळ काही ठराविक गोष्टींसाठी त्यासाठी स्कोप आहे अशा पद्धतीने माहिती असते, परंतु विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर, बीटेक ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी अशा तत्सम कृषी पदवीसाठी प्रवेश घेतल्यानंतर अनेकविध संधी उपलब्ध होतात। परंतु बहुधा विद्यार्थी किंवा पालक, जे विद्यार्थ्यांचे पालक सदन असतील किंवा काही विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशन, ज्याला आपण विदेशातील शिक्षण म्हणतो, अशा शिक्षणासाठी बहुधा आग्रह असतो किंवा त्यांना करण्याची इच्छा असते। पण म्हणून कृषी शिक्षणामध्ये बीएससी ॲग्रिकल्चर करण्यासाठी किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स करत असताना बाहेर जाण्यासाठी कुठल्या संधी आहेत का, तर याचं उत्तर आज आपण घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे होय। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही ऐकलं असेल की माझी एक टॅगलाईन आहे की लढण्यासाठी बळ दे, उडण्यासाठी पंख दे आणि कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सामर्थ्य दे। तर हेच कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आपण एका नव्या पंखाची भरारी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, आणि तो कॅम्पस म्हणजेच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती। विद्यार्थी मित्रांनो, कृषी महाविद्यालय बारामती शारदानगर या महाविद्यालयामार्फत दोन महत्त्वाचे कोर्सेस चालवले जातात। त्याच्यामध्ये पहिला कोर्स म्हणजेच बीएससी ॲग्रिकल्चर, ज्याला आपण कृषीची पदवी म्हणतो, आणि दुसरा म्हणजेच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही कोर्सेसच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न सदन असेल किंवा काही विद्यार्थ्यांना फॉरेनला एज्युकेशन घ्यायचं असेल, बीएससी ॲग्री करत करत मी फॉरेनला गेलो पाहिजेत किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्सेस मला फॉरेनमधून सुद्धा करता आला पाहिजे, तर यासाठीची नामी संधी फक्त आणि फक्त पूर्ण भारतभरामधून पहिल्यांदा फर्स्ट टाइम इन इंडिया लॉन्च बाय द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांनी लॉन्च केलेला जो प्रोग्राम आहे, तो तुम्हाला फॉरेनमध्ये शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देतोय आणि अत्यंत नामी संधी आपल्यासाठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, ज्याला आपण शारदानगर या कॅम्पस म्हणून ओळखतो आणि त्याचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अत्यंत सुविधायुक्त सर्व कॅम्पस आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेले सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत, आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्याची एक अनोखी संधी उपलब्ध होत आहेत, त्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, म्हणून आपण शांततेने, पालकांनी सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, यासाठी मी आपल्याला आग्रह करेल। चला आपण बोलूयात पुढच्या स्लाइडकडे। तर आपण पाहिलं असेल की ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घेत असताना बहुधा विद्यार्थ्यांना माहित असतं की ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला केवळ ॲग्रिकल्चरमध्ये, बँकिंगमध्ये असेल, एमपीएससी मध्ये असेल किंवा स्पर्धा परीक्षा किंवा जनरल एमपीएससी ज्याला आपण म्हणतो किंवा सरळ सेवा परीक्षा, यामध्ये स्कोप असताना आपल्याला पाहायला मिळतं। परंतु ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस करण्यासाठीची आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना फॉरेनमध्ये जॉब करण्यासाठीची आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपले स्वतःचे एंटरप्रेन्योर होण्यासाठीची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती आणि शारदानगर या महाविद्यालयामार्फत एक चांगली अनोखी संधी आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, आणि ती संधी म्हणजे 2+2 ॲग्रिकल्चर या कोर्समध्ये जर आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी 2 वर्षाची संधी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये 2 वर्षाचा कोर्स असतो। 2 वर्ष ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणजेच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत, आणि पुढची 2 वर्ष तुम्हाला नेदरलँडमध्ये कंप्लीट करायचे आहेत। याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशन बरोबर त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आपलं स्वतःचा उद्योग उभारण्यासाठीची वेगवेगळी मूलमंत्र आणि रिसेंट टेक्नॉलॉजीज या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीच्या या 2+2 या फॉरेन प्रोग्रामच्या माध्यमातून कळणार आहे। आजचा व्हिडिओ टाकण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कृषी शिक्षण घेत असताना बहुधा विद्यार्थ्यांना आपल्याला कोणकोणत्या फॉरेनमध्ये शिकण्याच्या संधी आहेत याविषयी कल्पना नसते, किंवा कुठलं महाविद्यालय आपल्याला तशी संधी उपलब्ध करून देते याविषयी सुद्धा माहिती नसते, म्हणून आपण हा आजचा व्हिडिओ अत्यंत इत्थंभूतपणे या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, कृषीचे फॉर्म सध्या भरणं सुरू आहेत, 2025-26 साठीचे ॲडमिशन प्रोसेस सुद्धा सुरू झाल्या आहेत, तरी आपल्यासाठी एक नामी संधी आहे। आपली फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण खाली देत आहोत,
त्याचे जे इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्या सुद्धा आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला देत आहोत. तुम्हाला कधी शंका आली किंवा आपली जर इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच संपर्क करू शकतात आणि फॉरेन एज्युकेशनसाठी जाऊ शकतात. तर आपल्या सर्वांना माहित असेल की महाराष्ट्रातलं एकमेव ॲग्रिकल्चर कॉलेज असं आहे की ज्या महाविद्यालयाला ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या केंद्र सरकारच्या संस्थेची मान्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महाविद्यालयामार्फत केवळ भारतामध्ये एकमेव महाविद्यालय किंवा एकमेव ट्रस्ट असा आहे की यामध्ये फॉरेनला BSc ॲग्रिकल्चर करत तुम्हाला फॉरेनला शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. त्याबरोबरीने तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे की महाराष्ट्रातलं अत्यंत नामवंत विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या डिग्रीच्या माध्यमातून तुम्हाला या फॉरेन कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्याला महाराष्ट्र सरकार ज्याला आपण MCR म्हणतो या MCR कडनं सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे हे ॲग्रिकल्चर कॉलेज सन 2012 पासून जरी सुरू असलं तरी या कॉलेजमध्ये 3+1 ज्याला मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 3+1चा हा प्रोग्राम आहे. यामध्ये भारतात पहिल्यांदा हा प्रोग्राम सुरू केला गेला आणि प्रामुख्याने 3 वर्ष तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये करायचे, ॲग्रिकल्चर कॉलेज बारामतीमध्ये कंप्लीट करायचे आणि शेवटचे 1 वर्ष तुम्हाला नेदरलँड इथं कंप्लीट करायचे. तर यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी असतील, कोणकोणत्या संधी उपलब्ध होतील, जॉब कशा पद्धतीने असतील त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. परंतु यासाठी इलिजिबिलिटी जे असते तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की स्टुडंट शुड पास द 12th सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. तुमचं 12वी सायन्स पास असलं पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या ग्रुपमधून तुम्ही CET सेलचा फॉर्म भरलेला पाहिजेत. आणि तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला सांगायचं की मला 3+1 या कोर्सेससाठी जायचंय, मला फॉरेन शिक्षण घ्यायचंय, माझी जी काय फीस असेल ती फीस भरण्याची किंवा तिथलं शिक्षण घेण्याची माझी कॅपेबिलिटी आहे. आता एवढं असून सुद्धा चालणार नाही. त्याच्या पुढे काय तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर पहिल्या वर्षाला तुमचा परफॉर्मन्स चेक केला जातो. तुम्ही जर स्कॉलर स्टुडंट असाल, तुमचा जर चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला फॉरेन एज्युकेशनसाठी त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं आणि फॉरेन एज्युकेशनसाठी तुमची पुढची प्रक्रिया केली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला 3 वर्ष इथे ॲग्रिकल्चर करायचं आणि 1 वर्षासाठी तुम्हाला फॉरेनसाठी जाता येईल. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे ABM या कोर्समधून पुढे करिअर करायचंय, चांगल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये पॅकेज मिळवायचे, फॉरेन कंपन्यांमध्ये जायचंय, अमेरिकेला जॉब करायचा आहे किंवा काही लोकांना इथं स्वतंत्र इथे येऊन डेअरी युनिट उभा करायचा आहे किंवा स्वतःचे उद्योगधंदे उभे करायचे आहेत किंवा मोठमोठे युनिट्स उभे करायचे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा एकदम जबरदस्त कोर्स आहे. तर या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा जे कोर्स आहे कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट बारामती या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घ्याल तर त्यावेळेला त्या ठिकाणी 2+2 म्हणजे 2 वर्ष प्रोग्राम जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बारामती या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे आणि पुढची 2 वर्ष तुम्हाला फॉरेनला म्हणजेच नेदरलँडला कंप्लीट करायची आहे. तर या कोर्सेसचे फीचर्स काय आहेत तर तुम्हाला 2 वर्षाची हायब्रिड डिग्री प्रोग्राम आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये सुद्धा दोन्ही प्रोग्रामसाठी जी नेदरलँडची किंवा बाहेरची जी एक्सपर्ट्स आहेत ती एक्सपर्ट्स तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून ट्रेनिंग देतात आणि फायनली शेवटचे जे 2 वर्ष असतात त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली फॉरेनला प्लेस केलं जातं नेदरलँडला. आणि त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरमधील रिसेंट ॲडव्हान्सेस असतील, टेक्नॉलॉजीज असतील किंवा वेगवेगळे एंटरप्राइजेस युनिट्स असतील ते सर्व प्रत्यक्षरित्या तुम्हाला दाखवले जातात. बिझनेसमधील काही नवीन हातखंडे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकली शिकवले जातात आणि बिझनेस कसा उभा करायचा, ग्रो कसा करायचा त्यासाठी प्रॅक्टिकली व्हिजिट्स केले जातात. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांना ओव्हरऑल एंटरप्रिन्युरियल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि जॉबसाठी एक सक्सेसफुल एंटरप्रिन्युअर आणि एक सक्सेसफुल इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून तयार केलं जातं. तर अत्यंत उत्कृष्ट असा कोर्स असल्या कारणानं 2+2 इयर्स 2 वर्ष तुम्हाला बारामतीमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि 2 वर्ष तुम्हाला फॉरेनला कंप्लीट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा त्या ठिकाणी प्रोग्राम असेल. ABM कॉलेजचा कोड आहे 18278. आता कॉलेज कोड टाकत असताना तुम्हाला लक्षात येईल की 18278 या कॉलेज कोड टाकल्यानंतर तुम्हाला ते कॉलेज मिळेल आणि या सगळ्या प्रोग्रामसाठी लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. आता ABM तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठीची बेसिक इलिजिबिलिटी काय तर सेम तुम्हाला 12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामध्ये उत्तीर्ण तुम्ही असला पाहिजेत. CET सेलचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजेत आणि त्या माध्यमातून तुमचं बारामतीच्या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या कोर्ससाठी तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, इलिजिबिलिटी तुमची पूर्ण करायची आणि नंतर तुम्हाला फॉरेन प्रोग्रामसाठी जायचंय. विद्यार्थी मित्रांनो, भारतातलं हे एकमेव कृषी महाविद्यालय आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापनचं महाविद्यालय की ज्यामध्ये तुम्हाला डिग्री करत असताना फॉरेनला जाण्याची संधी उपलब्ध होते. बरोबर. म्हणून ही संधी जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत की आम्हाला डिग्री करत असतानाच फॉरेनला जायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त डिग्री आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करून फॉरेनला जॉब करण्यासाठी अप्रोच होतात त्यांच्या पटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना पॅकेज आणि प्लेसमेंट्स या कोर्सेसच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. त्याचे प्रूफ सुद्धा आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे बघूयात.
की प्लेसमेंट्स कशा पद्धतीने आहेत, कोणकोणते व्हेंचर्स किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आपल्याला त्या ठिकाणी अटॅच आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतात की ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इंडिया यांचे टायप व्हेंचर जे आहेत किंवा वेगवेगळ्या कंपन्यांसोबत जे टायप्स आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. तर इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स मध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट आहे, VHL नेदरलँडची जी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यासोबत आपलं टायप आहे. त्यानंतर युनान चायना, IIT बँकॉक अशा वेगवेगळ्या नामांकित युनिव्हर्सिटी सोबत आपलं कोलॅबोरेशन्स आहेत. देन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, देन UC डेव्हिस, अर्थ युनिव्हर्सिटी, कोस्टासिया अँड युफ्ला अशा वेगवेगळ्या जगातील नामवंत विद्यापीठांसोबत आपलं बारामती ट्रस्टचं टायप त्या ठिकाणी झालेले. म्हणजे जॉबसाठी तर तुम्हाला 100% प्लेसमेंट्स आणि एकंदरीत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आपल्याला एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर आपण पुढे बघूयात की कोलॅबोरेशन्स आणखी कुठल्या माध्यमातून बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टने केलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकतात डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर अँड अलाइड सायन्स बारामती इज प्रोव्हाइडिंग युनिक एज्युकेशनल प्रॅक्टिस. इट हॅज अन युनिक एज्युकेशनल प्रॅक्टिस to its student in collaboration with various world-class international universities in that National Institute of Abiotic Stress Management. ज्या ठिकाणी तुम्ही बारामती कॅम्पस जर व्हिजिट केला असेल तर त्या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टीचं एक्सपोजर त्या ठिकाणी मिळतं. देन UC डेव्हिस कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटी सोबत त्यांचे कोलॅबोरेशन्स आहेत. देन व्हॅन ऑफ लार्स्टन युनिव्हर्सिटी नेदरलँड्स, देन ह्युमन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी चायना, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट सोबत त्यांचं टायप आहे. शिवाय ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि ऍग्रिकल्चर कॉलेज सोबत रिसेंट ऍडव्हान्सेस इन ऍग्रिकल्चर मध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजी, AI टेक्नॉलॉजी या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षरित्या पहिल्या 2 वर्षामध्ये पाहायला मिळते, जे की महाराष्ट्रात कुठल्याही कृषी महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाहीत. तर अशा पद्धतीने कोलॅबोरेशन्स आपण पाहतो की कोलॅबोरेशन्स या ठिकाणी आहेत. तुम्हाला पर्टिक्युलर या ठिकाणी लोगो मधून सुद्धा लक्षात येईल की कुठल्या युनिव्हर्सिटीज आणि कंपनी सोबत त्या ठिकाणी टायप आहे. वी आर पार्टनर विथ, आता पार्टनरशिप कोणकोणत्या कंपनी सोबत आहे तर बायर क्रॉप सायन्स, तुम्हाला माहित असेल की भारतातली आणि ही जी MNC कंपनी आहे अगदी टॉपची कंपनी बायर क्रॉप सायन्स. देन IBM, ओमनिवर, बारामती ॲग्रो जी की स्वतः आपली बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टची आहे. देन GIZ आणि PayU अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही MNCs कंपन्या आहेत त्यांच्यासोबत त्यांचे टायप आहेत. FCS, व्हॅन ऑलस्टेन, हॉलस्टर्ट, देन वॅगिनगन, 10,000 स्टार्टअप बॉडी, सह्याद्री फार्म्स जे की महाराष्ट्रात अत्यंत नामवंत अशी इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. देन कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे. आणि गव्हर्नमेंटमध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला सांगितलं की मी ICAR ही केंद्र सरकारची स्वायत्त कृषी संस्था असल्या कारणानं ICARचं अक्रेडिटेशन असलेली ही एकमेव कृषी महाविद्यालय आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ICARचं मानांकन या महाविद्यालयाला मिळालंय. तिसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदवी तुम्हाला या डिग्री बरोबर मिळणार आहे आणि कोलॅबोरेशन सर्टिफाईड विथ नेदरलँड युनिव्हर्सिटी. म्हणजे तुम्हाला 2 वर्ष जरी इथं तुम्ही प्रोग्राम केलात ABMचा किंवा ऍग्रिकल्चरचा 3 वर्षाचा प्रोग्राम केलात तर तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डिग्री बरोबर तुम्हाला नेदरलँड युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेशन मिळणार आहे, डिग्री मिळणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाबरोबर यांचे टायप आहे. हे टायप याच्यासाठी आहे की तुम्ही जर CET थ्रू ऍडमिशन केला तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती देय केल्या जाते. आणि NRDC हे सुद्धा महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील आणि प्लेसमेंट्स असतील यासाठी सरकारकडनं कटिबद्ध प्रोग्राम या महाविद्यालयामध्ये राबवला जातो. म्हणजे अत्यंत उत्कृष्ट महाराष्ट्रातलं नव्हे देशभरातलं हे एकमेव असं कॅम्पस आहे की या ठिकाणाहून तुम्हाला बाहेर देशामध्ये जाण्यासाठीची संधी उपलब्ध होते आणि त्यासाठी सरकारची मान्यता सुद्धा त्यांना मिळालेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण बघूयात की तुम्ही म्हणणार सर या सगळ्या गोष्टी झाल्यात परंतु विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट खऱ्याच अर्थाने होतात का. तर या ठिकाणी n नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा तुम्हाला विद्यार्थ्यांची लिस्ट दिसेल की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स मिळालेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की एक नाव या ठिकाणी आहे ऋतुजा नेवासे, ज्या तिचं USA या ठिकाणी सिलेक्शन झालंय मास्टर इन ऍग्रिकल्चर. म्हणजे काय तर तुम्ही हे प्रोग्राम करत असताना तुम्हाला जर फॉरेनला शिकण्याची संधी हवी असेल, ज्या विद्यार्थ्यांना मास्टर कोर्स हा फॉरेन मध्ये करायचा आहे, USA ला करायचा आहे, मेक्सिकोला करायचा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होते ना. अशा अनेक विद्यार्थी हायर एज्युकेशनसाठी बाहेरच्या देशामध्ये सिलेक्ट होतात. तर साईचंद मारता तुम्हाला दिसतो की USA मध्ये त्या सिलेक्शन झाले. त्यांनी युनायटेड किंगडम आहे, USA मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मास्टर कोर्सेससाठी सिलेक्शन झालेलं तुम्हाला हे नाव आणि दिसतं. या विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर स्टुडंट सिलेक्टेड फॉर हायर एज्युकेशन MAB ऍग्री बिझनेस साठी ज्या की विद्यार्थ्यांनी ABM केला असेल त्यांनी पुढे जाऊन त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. असे वेगवेगळे विद्यार्थी या कॅम्पसमधून फॉरेन प्रोग्रामसाठी सिलेक्ट झालेले आहेत. हे काही टिपिकल ठराविक नावं आपण या ठिकाणी टाकलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं
फॉरेन एज्युकेशनसाठी सिलेक्शन झाले, म्हणजेच MSc किंवा MS प्रोग्रामसाठी ज्याला आपण म्हणतो त्यासाठी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले. आता पुढची आहे की इंटरनॅशनल प्लेसमेंट, की इंटरनॅशनल प्लेसमेंट्स किती पद्धतीने झालेत किंवा कोणकोणत्या ठिकाणी झालेत किंवा कुठल्या विद्यार्थ्यांचे झालेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिथं नावानिशी आपण काही ठराविक विद्यार्थ्यांचे टाकलेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की इंटरनॅशनल प्लेसमेंट सुद्धा या माध्यमातून होतात. तुम्ही जर पाहिलं तर सौरभ काटे हा जो विद्यार्थी आहे हा पुण्यावरून त्याचं इस्रायलला प्लेसमेंट झालेलं आहे. अत्यंत चांगलं पॅकेज त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी देण्यात आलं. देन समाधान नलावडे साताऱ्याचा विद्यार्थी, त्याला सुद्धा इस्रायलला त्या ठिकाणी प्लेसमेंट्स मिळालं. पुढची गोष्ट मला प्रफुल्ल नेहाते विद्यार्थी डेन्मार्क या ठिकाणी त्याचं प्लेसमेंट झालं. आणि मिनिमम बहुधा विद्यार्थ्यांना 30 lakhs अँड अबोव प्लेसमेंट्स विद्यार्थ्यांना या कॅम्पसच्या माध्यमातून होतात. म्हणजेच काय तर प्लेसमेंट रेशो हा 100% आहे. 100% प्लेसमेंट देतात, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याबरोबर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं टाईप असल्या कारणानं आणि वेगवेगळ्या MNCs कंपन्यांचं टाईप असल्या कारणानं, पार्टनरशिप असल्या कारणानं प्लेसमेंट्स हे 100% विद्यार्थ्यांना देय आहेत. आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज आहे की ज्या ठिकाणी 100% प्लेसमेंट्स विद्यार्थ्यांचे होतात. आता इनसाइट्स ऑफ द 2+2 प्रोग्राम आपण बघूयात की इनसाइट्स काय आहेत, त्याचे फीचर्स काय आहेत. तर यामध्ये काय होतं की ज्या पद्धतीने इथं स्लाइडमध्ये दिलेलं तुम्हाला पाहायला मिळत असेल की 2+2 या प्रोग्राममध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या बाबतीत जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला इथं थिअरॉटिकल पार्ट आणि रिलेटेड काही प्रॅक्टिकल पार्ट या ठिकाणी बारामतीमध्ये कम्प्लीट केला जातो. आणि ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा 3+1 असल्यामुळे पहिल्या 3 वर्षाचं राहुरी कृषी विद्यापीठाचे जे काही नियमावलीनुसार जे काही कोर्सेस आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायला लागतात. आणि शेवटच्या वर्षासाठी ॲज पर ॲग्रीमेंट रूल्स, त्या रूल्सनुसार तुम्हाला फॉरेनमध्ये पाठवलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि प्राध्यापक आणि पालक आणि विद्यार्थी आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे की आपल्या जर कल्पनेमध्ये ही गोष्ट नसेल किंवा माहितीमध्ये ही गोष्ट नसेल तर जे काही होतकरू विद्यार्थी आहेत, जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना असं वाटतंय की माझा डिग्री प्रोग्राम जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चालू असताना मला फॉरेनला जाता आलं पाहिजेत, मला त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट कळलं पाहिजेत, विदेशातील शिक्षणाच्या संधी मला कळल्या पाहिजेत, मला चांगला एंटरप्रिन्युअर म्हणून मला उभा राहता आलं पाहिजेत, मला चांगला जॉब करण्यासाठी प्लेसमेंट्स मिळालं पाहिजेत, किंवा मला एक चांगला उद्यमी व्यक्तिमत्व म्हणून पुढे येता आलं पाहिजेत, अशी संधी ज्या विद्यार्थ्याला हवी असेल, पालक सदन असतील, त्यांची जर काही त्रुटी असतील, काही शंका असतील तर आमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेलाच आहे. डॉक्टर श्रीकांत कर्णेकर सर म्हणून त्या ठिकाणी प्लेसमेंट सेल बघतात, त्यांचाही नंबर मी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रिप लाईनमध्ये देत आहे. त्यांचे फीडबॅक्स आणि त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेच आहे. त्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. परंतु कृषीच्या शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना ही नामी संधी, विदेशात शिक्षण घेण्याची संधी म्हणून विद्यार्थ्यांना आलेली आहे. ही संधी कृपया करून दवडू नका आणि एक चांगला उद्योजक, चांगला बिझनेसमॅन, एक चांगला व्यक्ती म्हणून आणि चांगलं प्लेसमेंट झाल्यानंतर एक चांगला जॉबधारक म्हणून तुम्हाला पुढे यायचं असेल तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाचा हा फॉरेन कोर्स निवड करण्यासाठी तुम्ही नक्कीच विसरू नका. काय अडचण आली, काय आपल्याला शंका असतील, फीस रिलेटेड काही क्युरी असतील, स्कॉलरशिप रिलेटेड आपल्या काही क्युरी असतील, फॉरेन प्रोग्राम विषयीच्या आपल्या काही इत्यंभूत काही गोष्टी तुम्हाला चर्चा करायच्या असतील तर आमचा डिटेल नंबर डॉक्टर कर्णिकर सरांचा नंबर आपल्याला या ठिकाणी मी स्ट्रिप लाईनमध्ये देत आहे. आपल्या सर्वांना ही संधी निवडण्यासाठी आम्ही कायम तुमच्या मदतीसाठी कटिबद्ध आहोत. काही शंका असल्यास नक्कीच आपण विचारू शकतात. मी प्राध्यापक श्रीकांत गडेवार, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, इंटरनॅशनल एज्युकेशन सेंटरचा प्रमुख. 2+2 आणि 3+1 हा अतिशय चांगला प्रोग्राम ज्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषीची एक्सपोजर हवी असते त्यांच्यासाठी हा प्रोग्राम अतिशय चांगला आहे. तरी विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही अधिक माहितीसाठी महाविद्यालयास भेट द्या. My name is Petros Maliotis. I am the coordinator of the 2+2 and certificate program that we run at VHL University together with Baramati College. We are excited to welcome students from Baramati College every year, and we appreciate the courage and enthusiasm that students put in transferring to the Netherlands on the third year of their bachelor's degree. We make sure that this transition is as smooth as possible and at the same time interesting and rewarding. During their stay in the Netherlands, students experience an educational system that prepares them holistically. So not only to develop the knowledge they need, but also the skills and attitudes that are needed to be successful in their professional lives. Emphasis is also given to develop the
network with professionals in the Netherlands, with international students, with Dutch students, and of course, graduates of the previous years of the 2+2 and certificate programs. I really hope to welcome you soon in our programs.